धनगरणीच्या प्रेमामध्ये ढाला असं कोण म्हणते? थोरली बायको म्हणते म्हाळसराणी, थोरली बायको म्हाळसराणी तुमच्या वाणी आहे. धाकटी म्हणजे बानूबाई, बानूबाईची भानगड घरी माहिती झाली. गडावरती दोघांचं भांडण लागलं. महिला मंडळ म्हाळसराणी काय गपची बसणार आहे का? मला खरं सांगा, कुणाला असं वाटते का बाबा मला सवत असावी? कुणाला वाटते सवत असावी? हात वर करा. नाही म्हणासाठी हात वर केलाय वय. यांनी तर दोन दोन हात वर केत नको. तसंच म्हाळसराणीला वाटायचं की मला सवत नसावी. कर्माचा लिखा चुकत नाही, म्हणून ज्या जन्मामध्ये बानूबाईला वचन दिलेलं ते पूर्ण करावं लागतंय. म्हणून दुसरी बायको करावी लागली महिला मंडळ. मग तो म्हाळसा कांत कसा आहे? म्हाळसराणी म्हणतात शेजारणीला काय सांगावं सखूबाई, तो म्हाळसापती लय करामती. धनगरणीच्या प्रेमामध्ये ढाला. आपण सहज म्हणतो की नाही गडी माणसाला, आपल्या आपल्या नवऱ्याला म्हणतो की नाही आपण, बया त्रास देऊ नाही वा भोळा महादेव आहे म्हणतो की नाही? असंच म्हणायच्या पहिले बी बाया. धनगरणीच्या प्रेमामध्ये ढाला. पण काय केलंय? मल्हारी भोळा आई वचा टिळा भानूबाई न कपाळावर आला. मल्हारी भोळा आई वचा टिळा भानूबाई न कपाळावर आला. कपाळावर आला. आई वचा टिळा भानूबाई न कपाळावर आला. आई वचा टिळा भानूबाई न कपाळावर आला. आई वचा टिळा भानूबाई न कपाळावर आला. तो म्हाळसापती लय करामती. म्हाळसापती लय करामती. धनगरणीच्या प्रेमामध्ये ढाला. धनगरणीच्या प्रेमामध्ये ढाला. जय मल्हार. मल्हारी भोळा आई वचा टिळा भानूबाई न कपाळावर आला. मल्हारी भोळा आई वचा टिळा भानूबाई न कपाळावर आला. 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 चलो महिला मंडळ खंडेराया लांब उभा आहे. बानूबाई दिसत आहे का नाही? बानूबाईला पाहताच खंडेराया म्हणत आहे, मधुर वाणी तुला बोले खंडेराया. बानू तुझी प्रीत भारी लावशील का माया. बानू तुझी प्रीत भारी लावशील का माया. बानू तुझी प्रीत भारी लावशील का माया. मधुर वाणी तुला बोले खंडेराया. बानू तुझी प्रीत भारी लावशील का माया. बानू तुझी प्रीत भारी लावशील का माया. बानू तुझी प्रीत भारी लावशील का माया. पंचमायनीच देवाला हरविला. पंचमायनीच देवाला हरविला. महिला मंडळ मला खरं सांगा, एखादी जर गोष्ट तुम्हाला जर पाहिजे असेल तर ती भांडण करून मिळते का प्रेमात मिळते? प्रेमात मिळते का भांडण करून? प्रेमातच मिळते की नाही? म्हणून त्या मायेनीच देवाला हरविला. तो मल्हारी कसा आहे महिला मंडळ? बया मल्हारी भोळा आई वचा टिळा भानूबाई न कपाळावर आला. मल्हारी भोळा आई वचा टिळा भानूबाई न कपाळावर आला. बानूबाई न कपाळावर आला.
दोघीचं भांडण लागलं आणि मल्हारी मार्तंड खंडेराया दोघीचं भांडण सोडवत. अगं भांडू नका भांडू नका भांडू नका, पण ते काय ऐकायला तयार नाही. म्हणून या ठिकाणी सांगायचं आहे, पण त्या दोघी मध्ये ढाल देव झाला. ओ ताई मल्हारी भोळा तिला भांडूबाई नका पाळावला. मल्हारी भोळा तिला भांडूबाई नका पाळावला. भानुबाईने कपाळावल्या, आई वाटाटिया भानुबाईने कपाळावल्या, आई वाटाटिया भानुबाईने कपाळावल्या, आई वाटाटिया भानुबाईने कपाळावल्या. चलो. मल्हारी भोळा आईवाचा टिळा भानुबाईनं कपाळावर नेला. शेवटच्या वळीमध्ये काय सांगायचंय महिला मुलगा? शिवाच्या शक्तीवरती प्रेम ते अफाट, उत्तळ पाण्याला लईच खळखळाट. उताळ पाण्याला लईच खळखळाट, उताळ पाण्याला लईच खळखळाट. शिवाच्या शक्तीवरती प्रेम ते अफाट, उत्तळ पाण्याला लईच खळखळाट. उताळ पाण्याला लईच खळखळाट, उताळ पाण्याला लईच खळखळाट. गुरुचंदन चंदन चंदन गुरुचंदन तो चंदन गुरुचंदन तो चंदन गुरुचंदनाची कृपा प्रवीणाला, गुरुचंदनाची कृपा प्रवीणाला. बघा हे गाणं ज्यांनी लिहिलंय त्यांचं नाव आहे, त्यांच्या गुरुचं नाव काय आहे माहितीये का? गुरुचंदनाची कृपा प्रवीणाला. ओ दादा अहो मल्हारी भोळा आई वाचा टिळा भानुबाईनं कपाळावला. मल्हारी भोळा आई वाचा टिळा भानुबाईनं कपाळावला. भानुबाईने कपाळावल्या, आई वाचा टिळा भानुबाईने कपाळावल्या, आई वाचा टिळा भानुबाईने कपाळावल्या, आई वाचा टिळा भानुबाईने कपाळावल्या. भाळ सापती लय करामती, भाळ सापती लय करामती, धनधनीच्या प्रेमामध्ये ढाला, धनधनीच्या प्रेमामध्ये ढाला. अहो मल्हारी भोळा आई वाचा टिळा भानुबाईनं कपाळावला. मल्हारी भोळा आई वाचा टिळा भानुबाईनं कपाळावला. भानुबाईने कपाळावल्या, आई वाचा टिळा भानुबाईने कपाळावल्या, आई वाचा टिळा भानुबाईने कपाळावल्या, आई वाचा टिळा भानुबाईने कपाळावल्या, भानुबाईने कपाळावल्या, आई वाचा टिळा भानुबाईने कपाळावल्या. तो मल्हारी भोळा आई वाचा टिळा